तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भानू ओंकार ग्राफिक डिझाईन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलं भावनो. आपण काय केलं भावनो, आज व्हिडिओ बनवला एकदम कडकमध्ये बॅनर डिझाईन असणारे भावनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भावनो 13 एप्रिल. तर आपण ही साईज घेतलेली भावनो, मोठी साईज आहे, फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये साईज आहे, लक्षात घ्या. इथे बघू शकता साईज आहे इंचेसमध्ये. विड्थ असणारे 180 इंचेस, म्हणजे फूटमध्ये जर कन्वर्ट केलं तर त्याला होतं भावनो 15/10. ओके, 10/15 अशी आपण साईज घेतली, जी तुम्हाला दिसते. आडवी असणारे 15 फूट आणि हाईट असणारे 10 फूट. ओके, रेझोल्युशन आपण ठेवलेलं आहे 40 आणि हाईट आपण ठेवलेलं आहे, इथं तुम्हाला इथे दिसते 120 इंचेस. लक्षात घ्या, फूटमध्ये साईज आहे, इंचेसमध्ये आपण घेतो. लक्षात घ्या, 12 इंचेस म्हणजे 1 फूट, असे आपण टोटली 180 इंचेस म्हणजे किती आले तुम्हाला सांगून देतो. पूर्ण 15 फूट बाय 10 फूट अशी बॅनर आपण डिझाईन केलेली आहे, जी तुम्हाला इथे दिसते. ओके, इथे बघू शकता व्हिडिओमध्ये मला 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये सांगतोय व्हिडिओ, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. काय काय केलंय, काय काय मटेरियल ॲड केलेलं आहे, कोणते कोणते फॉन्ट कॅलिग्राफी यूज केले, ते सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओमध्ये. 3 स्टेपमध्ये फक्त पासवर्ड असणार आहे भावनो, 6 अंकी. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता रेड कलरचं बॅकग्राऊंड घेतलंय. स्टार्टिंगला भावनो असं वाटलं की भावनो आपण रेड कलरमध्ये डिझाईन बनवायला पाहिजे. ओके, ऑलरेडी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डिझाईन आपण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत गेल्या वर्षी. यंदाची वर्ष भावनो हे दुसरं बॅनर आहे, ग्रुप बॅनर डिझाईन असणार आहे. ऑलरेडी एक पोस्टर डिझाईन आलेले आहे. PLP फाईल येईल भावनो. PLP फाईलला पण साईज तुम्हाला इन्क्रीज करावी लागेल, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर हे झालेलं आहे. पुढे जातो लेअरमध्ये. लक्षात ठेवा मी काय काय इथे यूज केले, तुम्हाला इथे दिसेल पूर्ण. ओके, इथे बघू शकता लेन्स आहे. लेन्सचा इथं आपण वापर केला, इथे तुम्हाला दिसत असेल. बघू शकता मी स्टार्टिंगला भावनो रेड कलरमध्ये केले, त्याच्यानंतर मग मी जसं पुढे गेलोय ना तसंच भावनो इथे बघू शकता. आता आपण काय केलंय 2 कलरमध्ये. ओके, बॅकग्राऊंडला रेड कलर आहे, साईडला भावनो पर्पल कलर आहे, हा तुम्हाला दिसतोय. पर्पल कलरला आपण काय केलं, इथं व्हायब्रन्स आणि ओव्हरले मारलेला आहे. याच्यावरती राईट क्लिक करा, तुम्हाला इथे दिसून येईल. ओके, थोडंसं आपण काय केलं, त्याला ओव्हरले, हा व्हाईट कलरचा आहे, इथे दिसते तुम्हाला. इथे बघू शकता व्हाईट कलरचा असं पोर्शन आहे, त्याला आपण ओव्हरलॅपचा इफेक्ट दिलेला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. त्याच्यानंतर इथे बघू शकता लायब्ररी. ओके, म्हणजे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माहीत असतील, जे काही अभ्यास करायचे. ओके, त्याची जी लायब्ररी आहे, त्यानिमित्त आपण एक कडकमध्ये अशी लायब्ररीचा इमेज इथे ॲड केला बॅकग्राऊंडला, जो सॉफ्ट लाईटचा इफेक्ट दिला आहे ओव्हरलॅप करून. ओके, त्याच्यानंतर वरती येतो. वरती आल्याच्या नंतर इथे बघू शकता ह्याचा काही उपयोग नाही आहे, हे ऑफ करूया. त्याच्यानंतर आता आपण काय केले, आपले जे म्हणजे जे काय मॅटर असणार आहे तो आपण ॲड करतोय, म्हणजे फोटो वगैरे इमेज ॲड करतोय, जेणेकरून आपल्याला समजेल की कुठे कुठे टेक्स्ट राहणार आहे, किती साईज राहणार आहे. भावनी साईज आहे 10/15, लक्षात घ्या. तर तुम्हाला बॅनर बनवायचं असेल, फ्लेक्स प्रिंटिंगला द्यायचं असेल, तुम्ही यूट्यूबवरून डायरेक्ट व्हिडिओ बघा, डिझाईन घ्या आणि कस्टमरला द्या. त्याच्यामध्ये चेंजेस काय असतील ते तुम्ही तुमच्या डिझायनरकडून करून घ्या. ओके, तुम्ही स्वतः करणार असाल तर काहीच टेन्शन नाही. ओके, इथे बघू शकता आपण 3 फोटो यामध्ये ॲड केले, जे तुम्हाला दिसतंय. एक लेफ्ट साईडने बघू शकता हा फेस, राईट साईडला तुम्हाला दिसत असेल. हा एवढा पोर्शन आपण इथे ठेवलेला आहे, कशासाठी ठेवलेला आहे तुम्हाला इथे दिसते भावनो. ओके, पहिला पासवर्ड आहे भावनो 2626. ओके, हा पोर्शन आपण इथे ठेवलेला आहे नाव वगैरे लिहिण्यासाठी. ओके, म्हणजे जे काही नाव असणार आहे, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही नाव लिहिणार आहे, ओके, ते आपण इथे ॲड केले. त्याच्यानंतर हा एक फोटो तुम्हाला दिसतोय, जो की एकदम फेस म्हणजे सेम आहे, म्हणजे आपल्याकडे जसं तुम्ही आता डिझाईन बनवताय, तुमच्याकडे बघणारा हा जो चेहरा आहे तुम्हाला दिसत असेल कॅप घातलेला, तो आपण यामध्ये ॲड केला आहे. ड्रॉप शॅडो वगैरे दिले. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्या नंतर अजून एक फोटो आहे. असे टोटल आपण बघू शकता किती फोटो ॲड केले, 4 फोटो ॲड केलेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये अजून करू शकता, तुमच्या जवळ असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता सेम कॉपी आपण हिला ही काय केली, आपण PNG केले. PNG करून तिला म्हणजे हिला आपण हे दिलेलं आहे, काय इरेज केलेलं आहे. इरेज करून त्याच्यावरती अजून एक लेअर घेतलेली आहे, जी ओरिजिनल असणार आहे JPG तुम्हाला इथं दिसते. ओके, त्या ओरिजिनल JPGला फक्त नॉर्मल आपण नो शॅडो इथे बघू शकता बंद केलेला आहे, तुम्हाला इथे दिसते. ओके, आणि त्याला आपण काय केलंय बंद, बस एवढं. आता हे सर्व आपलं मटेरियल ॲड करून झालेलं आहे. जास्त इफेक्ट वगैरे मारायचे नाहीत, कारण की प्रिंटिंग साईज असणार आहे भावनो, म्हणून सांगतो तुम्हाला. ओके, इथे बघू शकता आता आपण जे बॉक्समध्ये फोटो आहेत ना, ते आपण इथे ॲड केले आहेत. मी कस्टमरचे फोटो तुम्हाला मी ॲड करून दिलेले नाही आहेत, लक्षात घ्या. कस्टमरचे फोटो ॲड करून दिले असते तर इथे भरपूर फाईल मोठी झाली असते, कारण की प्रिंटिंग साईजमध्ये भावनो. आणि तुम्ही जेव्हा प्रिंटिंग साईज बॅनर बनवाल, तेव्हा तुम्हाला रेझोल्युशन जे आहे ना, इथे बघू शकता 100च्या आतमध्ये ठेवायचं आहे. कधी फ्लेक्स प्रिंटिंगचा बॅनर असेल ना, तुमचा PC किती पण सिस्टम मोठा असू दे, तुम्ही काय करायचं, रेझोल्युशन 100च्या आतमध्ये ठेवायचं.
तुमची फाईल लॅग मारणार नाही. ओके, क्वालिटी तर तुम्हाला भेटणार कारण की तुमची साईज मोठी आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. फोटो आपण इथे ॲड केलेत बघू शकता. या फोटोंना तुम्ही कर्व किंवा असे हे पण करू शकता, काय त्याला बोलू शकतो आपण, जे कोपरे आपण राऊंड करतो. ओके, इथे बघू शकता हे सिलेक्ट नाही झाले. याला काय करायचं ना, सर्वांना एकसाथ सिलेक्ट करायचे जेवढे पण आहेत. ओके, सिलेक्ट केले. त्याच्यानंतर हे तुम्हाला 4 हे दिसले सर्कल, त्याच्यावरती जर क्लिक केलं ना तुम्हाला असा राऊंड वगैरे बनेल. ओके, तुमच्या समोर हे बघू शकता असं राऊंड बनेल. त्याच्यामध्ये तुम्ही फोटो क्लिपिंग मस्त वगैरे करू शकता. हे आपण फोटो ॲड केलेत. किती फोटो ॲड केलेत? फक्त 6 फोटो होते क्लायंटचे बनव. 6 फोटो आपल्याला ॲड करायचे होते 10 बाय 15 या बॅनरमध्ये. ओके, तुम्ही याच्यामध्ये अजून भरपूर सारे फोटो ॲड करू शकता छोटे छोटे करून. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण टेक्स्ट सुरुवात करणार आहे आपल्या टायपिंगला. बघू शकता बॅकग्राऊंडला एकदम कडकमध्ये 2 कलरमध्ये आपण डिवाइड केले, जे तुम्हाला दिसते. बघू शकता लेन्स वगैरे इथे मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले. ओके, त्याच्यानंतर हे जे असणार आहे भावनो, दुसरा पासवर्ड भावनो 9595. ओके, हे बघू शकता हा फॉन्ट आहे भावनो. हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे. जस्ट आता नवीन आलेला फॉन्ट आहे इन्फिनिटी 47 नंबरचा. ओके, तुम्हाला इथे दिसेल. मी तुम्हाला याच्यावरती क्लिक करून दाखवतो. ग्रुपवरती लेअरवरती क्लिक केल्यानंतर दिसेल. ओके, फॉन्ट बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे फॉन्ट असेल तो पण यूज करू शकता, नाहीतर मग तुम्ही याला डायरेक्ट बिटमॅप मारून कॅलिग्राफी बनवू शकता. ओके, म्हणजे नॉर्मल बिटमॅप मारल्याच्यानंतर तिचं काय होणार भावनो, कॅलिग्राफी होऊन जाणार. ओके, हे झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघू शकता काय चुकलं असेल तर तुम्ही चेंज वगैरे करू शकता. तुमच्याकडे फॉन्ट पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने जे काही आपण शायरी वगैरे ॲड करतो ती आपण इथे ॲड केले. शॅडो वगैरे द्यायची. बघू शकता ड्रॉप शॅडो मारलं ना भावनो, ड्रॉप शॅडो मारल्याच्या नंतर एकदम कडकमध्ये तुम्हाला डिझाईन दिसेल. याला पण आपण ड्रॉप शॅडो याला ग्रुपच करून टाकलेलं आहे. इथे बघू शकता हे आपण काय केले, स्ट्रोक आहे. स्ट्रोक नाही द्यायचे आपल्याला, फक्त काय द्यायचे, शॅडो. शॅडो द्यायच्यानंतर वरती जायचं. वरती जायचं भावनो. व्हिडिओमध्ये पासवर्ड ना व्हिडिओमध्ये असतं भावनो. ओके, व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला काय भेटणार नाही. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा फॉन्ट आहे. फॉन्टचं पण नाव सांगतो तुम्हाला. यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महामानवास कोटी कोटी प्रणाम. ओके, हा जो फॉन्ट आहे ना इन्फिनिटी आपला पोपनीस फॉन्ट आहे, मराठी देवनागरी फॉन्ट. ओके, जो तुम्ही चेंज वगैरे करू शकता. एकदम पूर्ण क्रिएटिव्हिटी असे फॉन्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता रॅक्टँगल. ही रॅक्टँगल काय असणार आहे, हे भावना तुम्हाला माहिती असेल पदक आहे, लक्षात घ्या, भारतरत्न आणि बाबासाहेबांची सिग्नेचर आपण यामध्ये ॲड केले. तुम्ही यामध्ये अजून काहीतरी चेंज वगैरे करू शकता, याचा काही अर्थ नाही. आपण वरती येऊया. वरती याच्यानंतर इथे बघू शकता आता आपण लेफ्ट साईडला हा जो फोटो आहे, या फोटोवरती अजून आपण क्रिएटिव्हिटी केली. बघू शकता काय केलं, याला थोडं पार्टमध्ये ही लेन्स आहे, लक्षात घ्या. लेन्स काय असते माहिती आहे तुम्हाला, म्हणजे जो सूर्य मी तुम्हाला माहिती आहे बॅकग्राऊंडला दाखवतो तो हा लेन्स आहे. त्या लेन्सला आपण कापून बघू शकता असं थोडं क्रॉसमध्ये घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपले गौतम बुद्ध आहे, तुम्हाला इथे दिसत असेल त्यांचा इमेज आपण यामध्ये लेफ्ट साईडला फेस केलेला आहे. आणि इथे बघू शकता पेन. ओके, हा फाउंटन आहे, तुम्हाला दिसतंय. ओके, हा फाउंटन आपण यामध्ये ॲड केला एकदम कडकमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर ते शुभेच्छुक आहेत. शुभेच्छुकांचं आपण नाव इथे ॲड केलं आहे कारण की एंडिंगला जो आपण मॅटर ठेवलेला आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या इकडे लोगो आहे, दिसत असेल तुम्हाला. ओके, तर म्हणून तिसरा पासवर्ड आहे भावनो 4040. ओके, बघू शकता हा फॉन्ट वगैरे आपण इथे ॲड केला आहे. तुम्ही याच्यावरती वगैरे म्हणजे लेन्स वगैरे ॲड करू शकता. म्हणजे जसं की इथे बघू शकता ही लेन्स आहे. लेन्स कुठे आहे दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही ना लगेच लॉक करून घ्या. जे बॅकग्राऊंड आहे ना भावनो मी तुम्हाला ओपनमध्ये देतो ना, ते तुम्ही लॉक करून घ्या. ओके, ही लेन्स आहे. तुम्ही ही डायरेक्ट ही बघा अशी याच्यावरती पण आणू शकता. कशावरती, जो आपला फाउंटन असतो ना भावनो त्याच्यावरती, जेणेकरून एक शाईन भेटेल. बघू शकता, बघितली तुमच्या समोर मी एक करून दाखवलं जे तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, बघू शकता व्हिडिओमध्ये भावनो 3 स्टेपमध्ये पासवर्ड पूर्ण डिटेलमध्ये भावनो सांगितलेले आहेत. कशी माहिती प्रोव्हाइड केली आहे एकदम कडकमध्ये भावनो. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. भावनो व्हिडिओची फाईल यायला वेळ लागेल, पण नक्की व्हिडिओची फाईल येईल. कमेंट करून का तोपर्यंत भावनो व्हिडिओ तुम्ही बघून ठेवा, सर्व माहिती लक्षात घेऊन ठेवा. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये.